जसं की आपण या स्लॅबमध्ये किती तळाशी टाकल्या तर आपण स्कॅन करून पाहू शकतो. तर अशा प्रकारची नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी अशा प्रकारचे बिल्डिंग कोलॅप्स का बरं झाली त्याची विमानाला करतात त्या गोष्टींचं एक्झिबिशन पण तिथे आयोजित केलं आहे. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट झाले, सिमेंट कंपनीज झाले, वेगवेगळ्या टेक्निक्स स्ट्रक्चरला रिपेअर करण्याचं त्याचं पण एक्झिबिशन आहे. जवळ 13 एक्झिबिशन स्टॉल या ठिकाणी लागलेले राहतील आणि 400 इन्व्हायटेड डेलिगेट्स राहतील आणि अराउंड 11 स्पीकर्स या कार्यक्रमाला उपलब्ध राहतील. या स्पीकर्सबद्दल तुम्ही एक स्पीकर धुरंधर आहे त्या फील्डमधला, तर या सगळ्यांना तुम्हाला ऐकणं आवडेलच. आणि हे आपल्या इंजिनिअरिंगसाठी परभणी आहे. आम्ही खूप कॉन्फिडन्स समजतो की या सगळ्या स्पीकर्सने त्यांचा कन्सेप्ट दिला आहे या कार्यक्रमाला येण्यासाठी आणि नक्कीच त्या कार्यक्रमाचा फायदा आपल्या या सगळ्या भागाला होईल. आणि आपल्या सगळ्या भागांमध्ये स्ट्रक्चर्स आपले बिल्डिंग आपल्या पडल्या नाही पाहिजे, आपले ब्रिजेस पडले नाही पाहिजे, त्यासाठी एक अवेअरनेस निर्माण होईल. कारण एक सर्व कारणं कामाला पडतात त्याबद्दलचं डिस्कशन होते आणि त्याला रिपेअर आहे रिहॅबिलिटेशन कसं करायचं त्याबद्दलचं डिस्कशन यामध्ये होणार. आपण सर्वांनी या दोन्ही दिवस यावर अशी विनंती, विशेष करून जेव्हा इनॉग्रेशन सेशनला गडकरींसर राहतील त्यावेळेस आपण यावर असे माझा आग्रह आहे. कारण नवीन गोष्टी काय चालू आहे हे आपण लोकांना पण कळेल. आपल्या या याच्यामध्ये पॉकेटमध्ये तुम्हाला इन्व्हिटेशन कार्ड पण दिसेल, त्यामध्ये जे इन्व्हिटेशन आहे परवाचं सकाळचं 11:30 वाजता, तर आपण सर्वांनी तिथे यावं. काही कुठलं असेल तर आमच्या ऑर्गनायझेशन